नमस्कार, शिवराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती। बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स। प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते। तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो। तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी। संपर्क 8600826700। आज दिनांक 20 मे 2026 रोजी देशभरातील आणि महाराष्ट्रातील खाजगी औषध दुकाने बंद। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेने ऑनलाईन औषध विक्री आणि बड्या कंपन्यांच्या अवाजवी सवलतीच्या विरोधात हा देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे। सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना जोडलेली औषध दुकाने तसेच 24 तास सेवा देणारी काही प्रमुख मेडिकल्स पूर्णपणे सुरू राहतील असेही यावेळी सांगितले आहे। या देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यामध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय होणाऱ्या ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालणे, त्याचबरोबर पारंपरिक छोट्या औषध विक्रेत्यांच्या व्यवसायाचे संरक्षण करणे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। जे रिटेल केमिस्ट जे रोडवर काम करतात त्यांच्याकडून औषधं घेताना आणि त्यांच्याकडून ऑनलाईन येणारे औषधं यामध्ये डिस्काउंटचा फार मोठा फरक जाणवत आहे आणि येणारी औषधं बनावट असण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आम्हाला जो कायदा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं देऊ नये, त्याचबरोबर नशेची औषधं असू देत किंवा गर्भपाताची औषधं असू दे ती देण्याबद्दल आम्हाला निर्बंध आहेत आणि ह्या निर्बंधांमध्ये सूट ऑनलाईनला मात्र आहे। कारण ऑनलाईन फेक प्रिस्क्रिप्शन डाउनलोड करून गर्भपाताची औषधं किंवा नशेची औषधं ही समाजामध्ये येत आहेत आणि त्याचे समाजाला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत। त्याचबरोबर GSR 22 ही जी नोटिफिकेशन निघालं तर त्यामध्ये कोरोना काळामध्ये जी काही परिस्थिती, भीषण परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामध्ये डोअर डिलिव्हरी देण्यासाठी जी काय इतर कम्युनिटीमध्ये परवानगी होती, त्याचबरोबर औषधाला सुद्धा परवानगी दिली, पण त्यावेळेचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये फरक आहे। आणि आता डोअर डिलिव्हरी देऊन सुद्धा ज्या डोअर डिलिव्हरी देणार आहे त्याचं त्या औषधाचं तापमान असू दे किंवा देणारा मनुष्य फार्मासिस्ट आहे का नाही हे कुठल्याही परिस्थितीत कायद्याला धरून नाही। आणि आम्ही काम करत असताना बाकी फार्मासिस्ट हजर पाहिजे, फार्मासिस्टच्या देखरेखीखाली औषध दिली पाहिजे। ही जी GSR 22 ची जी अधिसूचना आहे ती आणि 817 ची GSR ची जी काय अधिसूचना आहे ती केंद्र सरकारनं मागे घ्यावी। वारंवार केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या बरोबर सुद्धा याबाबत बैठका घेतल्या। जवळजवळ 2018ला GSR 1817 आणि जवळजवळ 2020 साली 220 GSR ही अंमलात आली, पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा किंवा काही पुढे केलेलं नाही। आम्ही संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ सुप्रीम कोर्टामध्ये 2 ते 3 स्टे घेतले आणि जवळजवळ त्याच्यावर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट सुद्धा घातलाय, पण केंद्र शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आणि त्याचा निषेध म्हणून आज भारतामधली 12.5 लाख महाराष्ट्रातली 1.25 लाख केमिस्ट या बंद मध्ये पुकारत आहेत। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातले 4,500 केमिस्ट आणि या बुद्रगड तालुक्यातील जवळजवळ 160 ते 170 केमिस्ट या बंद मध्ये समाविष्ट होऊन कडकडीत बंद पाळत आहोत। आणि आता आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गारगोटीहून कोल्हापूरला निघालो आहोत। तिथं हजारोच्या संख्येनं सगळ्या जिल्ह्यातले सर्व केमिस्ट हजर राहून मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत। केमिस्ट एकता जिंदाबाद।